यांचा इथे सन्मान करायचा आहे। या संपूर्ण टेनिस विश्वामध्ये सुप्रसिद्ध असे पॅकर आहेत। कुठेही स्पर्धा असेल महाराष्ट्रामध्ये, त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जगन्नाना पाटील यांचा संघ आपण नेहमीच पाहत असतो। श्री गजानन डेव्हलपर्स मांडा असेल, भूमी 11 मांडा संघ असेल आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय जगन्नाना पाटील यांचा इथे आपण विशेष सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती। चला वळूया आपण कमेंटर बॉक्समध्ये। चला माशान होते इथे मात्र पहिला चेंडू फेकला जाईल मैदानाच्या आतमध्ये। हो दमदार कामगिरी राहिली आहे। हा चेंडू अवे ऑफ द बॉडी पिच केला आणि डॉट बॉल। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुहास पवार त्याच्या सोबतीनं जितेश ला देखील पाहतो आणि गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित भालेराव। मागील मॅच प्रेक्षकांचा पैसा बसो मॅच आपण पाहिली। ओ सेन्सिबल क्रिकेट आडव्या बाटने इथे मात्र ऑन ड्राईव्ह केलं, डीपमधून क्षेत्ररक्षक येतात, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट। मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय। जगन्नाना पाटील यांचा संघ आपण पाहिला, मागील मार्चमध्ये जिंकला। कल्याण ग्रामीण आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष देखील आहेत। आणि दरम्यान इथे मात्र फटका दमदार आहे, कमालीची फटकेबाजी, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार, दमदार स्ट्रोक, चौकार। सामना आहे। हो कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते, तदनंतर मिसफील्ड झाले आणि धावा इथे मात्र मिळतील, त्या म्हणजे तब्बल 2 धावा। जितू शेलार आहेत खरं तर मॅन फ्रॉम खंबालपाडा, नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडवरती यू 11 तिसगाव संघाचा आयकॉन खेळाडू सुहास पवारला आपण पाहतोय। ओ सेन्सिबल क्रिकेट, चांगला चेंडू होता रोहित भालेरावचा आणि त्याला सन्मान देखील दिला आणि ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल। कल्याण तालुका प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक अहमदभाई कांबळे देखील साहेबांचं नुकतंच आगमन झालंय, ते देखील या मॅचचा आनंद घेतात। अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात आमच्या मुख्य मंचावरती, कारण की या स्पर्धा देखील तितकीच महत्त्वाची, मानाची सन्मानाची बहुनामांकित स्पर्धा कल्याण तालुका प्रीमियर लीग। अनेक इथे मात्र स्टारकास्ट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, प्रत्येक विभागातून प्रत्येक खेळाडू इथे मात्र चांगली कामगिरी करतोय। 9 धावा धावफलकावरती, अंतिम चेंडू, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, आणखी एक धमाका पाहायला मिळाला जितू शेलारच्या बॅटमधून, दणदणीत खणखणीत चौकार। बॅटमधून अंतिम चेंडूवरती चौकार आला आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 धावा।
युग 11 तिसगाव त्यांच्या अगेन्स्ट मायरा 11 नवापाडा अशी ही लढत आपण पाहतोय. आणि जो संघ जिंकेल त्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकून राहील. जो संघ इथून हार पत्करेल त्याला तब्बल 365 दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल या स्पर्धेसाठी. त्यांचं अस्तित्व या स्पर्धेतून नष्ट होईल यात मात्र शंका नाही आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये अभिषेक सज्ज होतोय. अभिषेक सिंग गोलंदाजी ट्रॅकवरती, समोराचं बॅटर सुहास पवार. हो, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्ह केले, लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येतात. एक धाव कंप्लीट होते आणि तिथे मात्र एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये. जरूर जितू शेलारच्या बॅटमधून एक चौकार आला होता. त्याच्यानंतर मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती अभिषेक सिंगला आपण पाहतोय. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर धावफलकावरती 14 धावा आहेत. एक मॅच अजूनही शिल्लक आजच्या दिवसातील. तिथे मात्र पियुष 11 महाराष्ट्र संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण की मागील मॅच त्यांनी गमावली होती. 6 चेंडूमध्ये 10 धावा तिथे डिपेंड केल्या होत्या मांडा संघानं. चला, वेळेच्या बाबतीत आपण थोडंसं सहकार्य करा. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. अभिषेक सिंग पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवरती, राईट अमोर द विकेटनं. ओ, अभिषेकचा हा फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितू शेलारच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक, षटकार. कमालीची फटकेबाजी. पहिला चेंडू खेळले त्याच्यावरती चौकार आला, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फुल टॉस आणि त्याच्यावरती षटकार जितू शेलारच्या बॅटमधून. ओ, आता मात्र आडव्या बॅटने ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिक सोडले, पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने इथे मात्र एक धाव धावफलकावरती जोडली जाते. थोडंसं दडपण, प्रेशर गोलंदाज अभिषेक सिंग वरती असेल यात मात्र शंका नाही, कारण की मागील चेंडूवरती षटकार आला होता. धावसंख्या जाऊन पोचेल ती म्हणजे तब्बल 21 धावा धावफलकावरती. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॉटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. सरळ बॅटने धावा येत होत्या, इथे मात्र आडव्या बॅटने धावा घेण्याचा प्रयत्न झाला होता. जितू शेलार थोडेसे नाराज असतील आणि आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर 21 वरती कॉन्स्टंट आहे. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांची मॅच. जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, परंतु जो संघ इथून मात्र हारेल त्याला इथून घरचा रस्ता पत्करावा लागेल यात मात्र शंका नाही आहे. ओ, फटका दमदार आहे. क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. कमालीचा फटका जितू शेलारच्या बॅटमधून KPL षटकार. क्या बात आहे. ॲक्शन रिप्लायमध्ये देखील आपण पाहिला कमालीचा फटका त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फटकेबाजी सुरू आहे मधाच्या आतमध्ये जितू शेलार. आता मात्र आणखी एक धमाका. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सीमा रेषा पार. खंबालपाडा गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक, षटकार. बाग 2 षटकार आले. अजून एक षटकार मारला तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक अहमदभाई कांबळे साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज जितू शेलारला दिले जाईल.
ओ रायझिंग अँड सबरायझिंग थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं आणि इथे मात्र अंतिम चेंडू येते डॉट. सुरुवातीच्या 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 33 रन्स ऑन दी बोर्ड. युग 11 तिसगाव. करा धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. सुरुवातीच्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. उर्वरित 3 षटकांचा सामना अजूनही शिल्लक आहे आणि इथे मात्र टीथ फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये द्यावं लागेल, कारण की सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. कल्याण तालुका प्रीमियर लीग आपण पाहतोय. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं पुनश्च या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सरसर्दिक स्वागत असेल. आमच्या मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती पण स्थानापन्न व्हा. अनेक लाडके क्रिकेट रसिक या मॅचचा आनंद घेतात आणि नक्कीच त्या प्रेक्षकांना देखील विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण मॅचचा आनंद घ्या. भव्य दिव्य असं आयोजन आहे. कल्याण तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला इथे मात्र संधी मिळाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 3ऱ्या षटकामध्ये मंगेश जाधवला आपण पाहतोय. इथून मात्र धावा रोखाव्या लागतील. 33 धावा सुरुवातीच्या 2 षटकामध्ये बनल्यात आणि आता मात्र सुहास पवार आणि जितू शेलार दमदार कामगिरी करतोय. ओ आता मात्र सुहास पवार साठी मिस्टामिक स्ट्रोक. चेंडूच्या मेरिट पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीयेत. फटका दमदार होता परंतु हाईट फॅक्टर देखील आपण पाहिला नाही. त्या अनुषंगाने या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आज जमेशी बाजू म्हटली तर तेजगाव संघाचा अजूनही एकही विकेट बाद झाला नाही आहे. त्या अनुषंगाने इथे मात्र ओपनर्स बॅट्समनने इथे मात्र एक फ्लाइंग स्टार्ट करून दिला आपल्या संघाला. मागील मॅचमध्ये जशी सुरुवात ऋतिक पाटीलने करून दिली होती तशी सुरुवात जितू शेलार आणि सुहास पवार करतोय. गोलंदाज तयार मंगेश जाधव. ओ मंगेशचा हा चेंडू इथे मात्र लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतात डीप मधून. 1 धाव कंप्लीट आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती. कमालीची स्पर्धा, कमालीची मॅच देखील पाहतोय, कारण की सर्व खेळाडू देखील तितक्याच ताकदीचे आहेत. सुहास पवार साठी पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे. पुल केला परंतु डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. 1च धाव मिळेल. एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष सुरू होते. सुरुवातीचे आपण चेंडू पाहिले तर तब्बल 3 चेंडू खेळून काढले ते म्हणजे सुहास पवारने आणि आता मात्र उर्वरित 3 चेंडूंसाठी जितू शेलारला स्ट्राईक वरती आणलंय, कारण की जितू शेलारच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं तर 1 चौकार आणि 3 षटकार आलेत. कमालीची फटकेबाजी त्याने देखील केले. जितू शेलार स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर सज्ज होतोय. मंगेश जाधव पुढच्या सज्ज. हो इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र अत्यंत वेगाने येत आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि तत्पूर्वी धावा मिळतील त्या म्हणजेच 2. या षटकामध्ये षटकार चौकार येत नाहीत परंतु सिंगल डबलने संघाची धावसंख्या पुढे नेतली जाते ते म्हणजे जितू शेलार आणि सुहास पवारच्या माध्यमातून 40 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. पुढच्या धावसंख्या धावफलकावरती 40. ओ स्विच हिट करण्याचा मनसुबा आखला होता जितू शेलारने. हाफ ट्रॅकर होता त्याच्यावरती इथे मिळणार नाही कुठल्या प्रकारची धाव. हा चेंडू देखील येतोय डॉट.
चांगली गोलंदाजी राहिली खरं तर. इथे मात्र आपण U11 तिसगाव यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं मंगेश जाधव कमबॅक करतोय. 5 चेंडू फेकले तर धाबा खर्च केल्या 7, कारण की सुरुवातीच्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 20 धाबा आल्या होत्या. हो, इथे बाकफूटला गेल्या, बाकफूट पंच केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूने वळण प्राप्त केलं, परंतु शेवटच्या मोमेंटला गॅदर केला. फेकी करतील तत्पूर्वी मिळतील या अंतिम चेंडूवरती 2 धाबा आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. हायलाइट्स आपण पाहतोय. जितू शेलारची फटकेबाजी, कमालीची फटकेबाजी केली. तब्बल त्याच्या पाठमधून 3 षटकार आले आणि त्याचबरोबरीनं एक चौकार देखील आला होता. हायलाइट्स आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून. नक्कीच क्वालिटी विथ क्लिअरिटी नेहमीच आपण त्यांच्या वतीनं आपण पाहतोय. आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नीरज असेल, त्यानंतर सुजल असेल, आमचे कॅमेरामॅन साहिल, योगेश आणि दीपांशू, आणि त्याचबरोबरीनं मेन आमचे जे कॅमेरामॅन आहेत खऱ्या अर्थानं चेंडूवरती अचूक नजर त्यांनी ठेवली आहे सध्याच्या घडीला. नक्कीच कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल. खरं तर राजा गुळवी नक्कीच मुख्य कॅमेरामॅन आहेत आमच्या मंचावरती, त्यांचं देखील कौतुक. आणि या टीम GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट.in, तेजस भोईर अँड ऑल टीम इथे सज्ज. आज नयन धुमाल देखील चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आणि ज्यांच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अहमदभाई कांबळे साहेबांचं देखील फार मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी, कारण की कल्याण तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला त्यांनी संधी दिली आहे. गोलंदाज तयार. ओ, इथे मात्र फटका पचला, मिस टायमिंग आहे. 2 क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतात आणि इथे मात्र व्हॉट अ जज, कमालीचा झेल टिपला आणि फलंदाज सुहास पवार होते बाद. बॅक टू द पवेलियन. खेळाडू सुहास पवार होतोय बाद. आणि ज्या ब्रेक थ्रोची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रो पहिलाच चेंडूवरती गोलंदाज गणेशने मिळवून दिला. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ऋषभ गायकवाड. धावसंख्या आपण पाहिले तर 42 आहे, कारण की जितू शेलारची कमालीची फटकेबाजी राहिली. 9 चेंडूमध्ये 26 धावा त्याने बनवल्या. आणि त्याच्यानंतर मात्र विकेट्स क्रमांक 1 सुहास पवार बाद होते, 15 धावा त्याने देखील जोडल्या. आणि आता मात्र ऋषभ गायकवाड मॅन फ्रॉम तिसगाव स्ट्राईक एंडला सज्ज होतोय. त्याच्या अगेन्स्ट गणेशला आपण पाहतोय. 42 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. ओ, फटका दमदार, उंची जास्त लांबी गाठणार नाहीये, परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक बॅक टू बॅक. दुसरा झटका मधाच्या आतमध्ये, तू चल मे आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये. फलंदाज ऋषभ गायकवाड शून्यावरती बाद. तुम क्या जानो
इझी बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतलेत गोलंदाज गणेशने आणि नवीन बॅटरमध्ये अशा आतमध्ये हरेश आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक विकेट घेतला तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक अहमदभाई कांबळे साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल गोलंदाज गणेशसाठी. विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का, कारण की याच्या आधी या स्पर्धेमध्ये तब्बल 4 विकेट हॅट्रिक आपण पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये नक्कीच 5वी विकेट हॅट्रिक येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार, गणेश स्ट्राईक हँडला ॲज अ बॅटर. हरेश, हरेशसाठी हा चेंडू परफेक्टली यॉर्कर चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह केले, लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येत आहेत, एकच धाव मिळेल. आणि इथे मात्र फेकी थोडीशी खराब, परंतु बॅकअप आहे त्या अनुषंगाने एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी. सुरुवातीच्या षटकामध्ये ज्या धावा आल्या होत्या त्या धावांना ब्रेक लावला ते म्हणजेच गोलंदाज गणेशनं. बॅक टू बॅक 2 विकेट्स, त्याच्यानंतर मात्र ही सिंगल आणि आता मात्र बऱ्याच वेळानं स्ट्राईक मिळतं ती म्हणजे जितू शेलारला. आक्रमकता दाखवली जितू शेलारने या मॅचमध्ये. 9 चेंडूमध्ये 26 धावांच्या आक्रमक इनिंग्स साकारल्या, कारण की त्यांना देखील माहीत आहे इथे मात्र डू ऑर डाय असा सामना आहे, करो या मरो अशी परिस्थिती आहे. इथून मात्र जास्तीत जास्त धावा धावफलकावरती जोडाव्या लागतील, यात मात्र शंका नाही आहे. गोलंदाज तयार, गणेश त्याच्या समोर जितू शेलार. जितू शेलारसाठी हा चेंडू थोडासा पुढे ठेवला होता आणि त्या अनुषंगाने हा चेंडू येतोय डॉट. चांगली गोलंदाजी राहिली आहे गणेशच्या माध्यमातून. हरेश आणि त्याच्या सोबतीनं जितू शेलार ही जोडी मध्ये आतमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत चांगला खेळ देखील पाहणं गरजेचं आहे. फटका दमदार आहे, क्लासिकल स्ट्रोक, लॉंग लेग, बॉडी लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम. बिग हिट, षटकार. षटकार. इथे मात्र नक्कीच प्रेक्षकांना देखील पाहतोय. आणखी एक धमाका. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सीमा रेषा पार. खंबलपडा गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. षटकार. आणि इथे मात्र नक्कीच मॅचचा आनंद घेताना आपल्या बाल्कनी मधून हे प्रेक्षक आपण पाहतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. क्या बात आहे. येस, क्षणचित्रे टिपले जातात. राजा गुळवी यांच्या नक्कीच कॅमेरातून. नक्कीच क्रिकेट असा खेळ आहे, नक्कीच तिथे मात्र आपण कुठल्याही क्षणाला कुठलाही प्रेक्षक नक्कीच त्याच्यावरती फिदा होत असतो. परंतु इथे मात्र सध्याच्या घडीला जितू शेलारने बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत. अजून एक षटकार मारला तर अहमदभाई कांबळे साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि विकेट जरी घेतला तरी सुद्धा गोलंदाजाला एका विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. परंतु आता नक्कीच या ठिकाणी मात्र अंतिम षटक आहे. जितू शेलार स्ट्राईकवरती येणं गरजेचं असेल, परंतु या षटकामध्ये अजित कुडलेला आपण पाहतोय. धावसंख्या 55 धावा धावफलकावरती आहेत. आडव्या बॅटने ऑन साईडला इथे मात्र 1 धाव घेतली जाते आणि डायरेक्ट हिट देखील लगावला होता, परंतु एकच धाव मिळेल. जितू शेलारकडे स्ट्राईक असेल आणि जितूने आता मात्र 12 चेंडूमध्ये 38 धावांची इनिंग साकारल्या. 5 चेंडू शिल्लक आहेत, तर 2 षटकार मारले तर तिथे मात्र 50 धावा जरूर बनतील. 1 षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील असेल, कारण की षटकारांची हॅट्रिक देखील होईल. परंतु जितू शेलार कशी रणनीती आखेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्याच्या समोर गोलंदाजी ट्रॅकवरती अजितला आपण पाहतोय. पुढील मॅचसाठी सज्ज राहायचं आहे. नक्कीच या सामन्यातून विजेता संघ फाईट करेल पीयूष 11 या संघाच्या अगेन्स्ट, आणि तो सामना आजच्या दिवसातील अंतिम सामना असेल. धावसंख्या धावफलकावरती अब तक 56
56 धावा धाव फलकावरती. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जितूने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली सध्याच्या घडीला. मॅन फ्रॉम खंबालपाडा त्याच्या अगेन्स्ट अजित कुडले गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. 56 धावा जरूर बनल्यात. मायरा 11 नवापाडा त्यांच्या अगेन्स्ट युग 11. तिसगा ओहो स्विच इट, क्या बात है, बॅक टू बॅक 3 षटकार इथे मात्र या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि इथे 500 रुपयाचं कॅश प्राइज अहमदभाई कांबळे साहेबांच्या वतीनं जितूला दिलं जाईल. वा बाई वा, षटकार. बाई पहिली षटकारांच्या हॅट्रिक्स इथे संपन्न झाले या स्पर्धेमध्ये. आणि पहिला खेळाडू जितू शेलार ठरतोय. आणि आमचे आरमबाई शेख साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम आरमबाई. आरमबाईंची देखील तितकीच प्रचंड मेहनत. बॅक टू बॅक इथे मात्र झेल टिपला. हा षटकार आला असता तर या स्पर्धेतील पहिली 50 धावांची इनिंग देखील साकारली असती. परंतु क्या बात आहे, इम्प्रेसिव्ह कामगिरी. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत जितू शेलारच्या फलंदाजीसाठी. 14 चेंडूमध्ये 44 धावांचे आक्रमक केलंय. योगिता का, क्या बात आहे. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये दीपक गीते बेवन. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 3. येस, जितू शेलारला तौसिफ भाई यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात, जे कतारमधून या मॅचचा आनंद घेत होते. जितू शेलार तुमच्यासाठी देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात. क्या बात आहे, अफलातून फटकेबाजी केली. आणि आता मात्र दीपक गीते नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये. ओ दीपकसाठी हा चेंडू वेगाने इथे हाताळलाय. तटस्थ आहेत पंच जहीर खान सर. आणि इथे मात्र हा चेंडू येते डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकलाय. आणि आता मात्र उर्वरित चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 62. मागील मॅच मध्ये 68 धावा बनवल्या होत्या पियुष 11 महारलने. ओ फटका दमदार आहे. आणि इथे मात्र चेंडूला फेकून दिला सीमारेषा पार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. वा बाई वा, दमदार षटकार. धावसंख्या 68. 68 धावा. अंतिम चेंडू. गोलंदाज तयार अजित. ओ फुलटॉस चेंडू. आणि त्याच्यावरती देखील आक्रमण. फायनल टचअप देत असताना मधाच्या आतमध्ये कमालीचा इथे मात्र हा षटकार. आणि इनिंग संपलेले अहमदभाई त्या अनुषंगाने इथे मात्र षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 74. आणि आजच्या दिवसातील हा हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 74 धावा. आणि जिंकण्यासाठी आता मात्र 75 धावेंची आवश्यकता असेल. ती म्हणजेच मायरा 11 नवापाडा या संघाला.
साठी आता मात्र 75 धावा बनवायच्या आहेत मायरा 11 नवापाडा या संघाला आणि या धावा चेस होतील की डिपेंड होतील या मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक मित्र आमचे अत्यंत जवळचे मित्र व्हॉइस ऑफ घारिवली डोंबिवलीचा एक गोड आवाज रोशनजी संते सरांना ऐकूयात खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू. थँक्यू सो मच विश्वासजी केने. 75 धावांचं लक्ष्य या मॅचमध्ये आहे. मायरा 11 नवापाडा या टीम समोर. पहिला चेंडू सुहास पवार आहेत गोलंदाजी मार्कवरती ऑनसाईडला खेळतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्याच्यावरती मिळते एक धाव आणि या एका धावेने श्री गणेश होतोय. सुहास पवार या पहिल्या षटकामध्ये आहेत. मंगेश जाधव आणि निलेश म्हात्रे ही जोडी आपण पाहतोय. रोहित भालेराव ऑन स्ट्राइक. यस किडनी या नावाने सुपरिचित आणि सर्वात महागडा खेळाडू आपण पाहतोय स्ट्राइक एंडला आहे रोहित भालेराव. KTPL सीझन 2 मधील 58,000 ही बोली लावली होती. मायरा 11 नवापाड्या टीमने दुखापत झाली आहे. नक्कीच रोहित भालेरावला आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल एक धाव धावफलकावरती आहे. 75 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. निलेश म्हात्रे आणि रोहित ही जोडी आहे. करण भाणे येत आहेत. रिटायर हर्ट होत आहेत फलंदाज रोहित भालेराव. न्यू बॅट्समन करण भाणे येतोय. ॲज अ आयकॉन तो ही स्पर्धा खेळतोय. नक्कीच मायरा 11 नवापाडा या टीमकडून. सुहास पवार गोलंदाजी मार्कवरती.
क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी सुहास पवार करतायत. आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल आपण पाहतोय या षटकामध्ये. सुहास पवार हे नाव खूप मोठं आहे. संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये कल्याण शहराचं नाव ज्याने पोचवलेलं आहे. यावेळेस फटका चांगला आहे मिड ऑनच्या वरून, लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. या इनिंग मधील हा पहिला चौकार येतोय करण भानेच्या बॅटमधून. हाफ ट्रॅकर, शॉर्ट टर्म पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, KTPL षटकार. बॅक टू बॅक दोन षटकार एक चौकार एक षटकार लगावलेला आहे करण भानेने. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी येते. आयवा जेलसाठी 100 रुपयांचं पारितोषिक. आमचे समालोचक मित्र विश्वासजी केने यांच्याकडून हे पारितोषिक आहे. लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय करण भानेच्या बॅटमधून. करण भानेचा बल्ला बोलतोय या मॅचमध्ये 2 चौकार 1 षटकार आलेला आहे. सो मच. धावसंख्या आहे 15. जिंकण्यासाठी 60 धावांची गरज आहे. 24 चेंडू शिल्लक आहेत. 24 चेंडू आणि बनवायच्या धावा 60 या मॅचमध्ये. निलेश म्हात्रे आणि करण भाने ही जोडी आहे. स्ट्राईक इनला फलंदाज प्राऊड ऑफ डोंबिवली निलेश म्हात्रे. दीपक गीते ऑन साइडला फटका चांगला आहे. एलिव्हेशन नाहीये. डाऊन दी बॉल. जमाल शेखने हा झेल टिपलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. निलेश म्हात्रे बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन आहेत अजित बांदकर पोलार्ड या नावाने सुपरिचित, ज्याने पहिल्या मॅचमध्ये 2 षटकार लगावले होते. अजित येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. यावेळी फटका चांगला आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका.
परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. लश ग्रीन आउटफील्ड आहे, त्यामुळे मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 अहमदभाई कांबळे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. आजचा हा दिवस क्रमांक 3 आहे आणि सामना क्रमांक हा 4 सुरू आहे. अजित पोलार्ड फुल टॉस चेंडू आहे. मिस्टामिंग स्ट्रोक, झेलची शक्यता, फलंदाज झालाय बाद, विकेटचं पतन आणि लागतोय अजून एक धक्का. रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, फुल टॉस चेंडू होता. हाईट फॅक्टर आपण चेक करूया. प्रत्येक टीमकडे एक एक रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या मायरा 11 नवापाडा या टीमने. फुल टॉस चेंडू होता आणि नक्कीच आपण पाहावं लागेल काय निर्णय आहे. माने सर आहेत. यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल आणि फलंदाज असेल बाद आणि रिव्ह्यू गमावलेला आहे मायरा 11 नवापाडा या टीमने. चला, लहान मुलाने पडदा पकडलेला आहे, तो सोडायचा आहे आपण. थँक्यू सो मच. यस, विनंती असेल त्या प्रेक्षकाला की आपण या व्यासपीठावरती आणि इथून बसून आपण सामन्याचा आनंद घ्या. भरपूर संख्येने प्रेक्षक आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण की चारी बाजूला सावली आहे, त्यामुळे तिथे बसून ते देखील आनंद घेत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. 58 धावांची अजूनही गरज आहे. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आपल्या टी व्ही स्क्रीनवरती प्रेक्षक पाहू शकाल. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. दीपक गीते महाराष्ट्र पोलीस आहेत. मिस्टामिंग, झेलची शक्यता असेल, फिल्डर आहेत आणि हा झेल टिपलाय शॉर्ट पॉइंटला रोहित शेलारने आणि फलंदाज झाल्या बाद. विकेटचं पतन, लागतोय अजून एक धक्का. विकी मोरे बॅक टू द पवेलियन. दीपक गीते बेवन या नावाने सुपरिचित आहेत. महाराष्ट्र पोलीस देखील आहेत, मुंबई पोलीस. आणि ऑन अ हॅट्रिक बॉल असेल. न्यू बॅट्समन आलेत बॅटिंग करण्यासाठी. बॉबी, जर हॅट्रिक घेतले 500 रुपयांचं पारितोषिक असेल अहमदभाई कांबळे यांच्याकडून. सॉफ्ट हँडने खेळतात, फक्त दिशा दिली. लेट कटचा फटका. रोहित शेलार आहेत, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा हा डॉट बॉल येतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 17. दीपक गीतेने अवघ्या 2 धावेंचं षटक फेकले आणि या षटकामध्ये 3 विकेट देखील घेतलेत. 18 चेंडू शिल्लक आहेत. 58 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. मायरा 11 नवापाडा या टीमला.
चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे, जास्त विलंब करू नका, कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे. अत्यंत जवळचे मित्र चंदन म्हात्रे सोनारपाडा हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेंडू शिल्लक आहेत 18, बनवायच्या धावा 58 या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सुहास पवार, क्या बात आहे, क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिलाय. यष्टांच्या पाठीमागे जितू शेलार आहेत, ज्या जितू शेलारने पहिल्या इनिंगमध्ये 44 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे. त्यामध्ये 6 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. धावबाची संधी होती, परंतु त्या संधीचं सोनं करू शकला नाहीये. चांगली गोलंदाजी सुहास पवार करतायत. या षटकामध्ये पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलं आहे या सामन्यावरती. युग 11 तिसगाव या टीमने सागर गायकवाड यांचा संघ आपण पाहतोय. युग 11 तिसगाव. फुलर लेनचा चेंडू आहे, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू होता, खोदून काढला चेंडूला. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 19 धावा धावफलकावरती आहेत. सागर गायकवाडला आपण पाहतोय आपल्या टी व्ही स्क्रीनवरती, जे टीम ओनर आहेत युग 11 तिसगाव या संघाचे. आनंदित आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे. फुलटॉस आणि त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. या फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय, चुकीला माफी नाहीये. षटकार. जेलसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. विश्वास केने, भाजपा क्रीडा अध्यक्ष कल्याण ग्रामीण यांच्याकडून हे पारितोषिक आहे. डॉट बॉल. धावसंख्या 25. यावेळेस बॅटच्या टोईनला हा चेंडू लागतोय. चुकीचा अनुमान लावलाय फिल्डरने. बॅकअपसाठी फिल्डर येतील तोपर्यंत या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 48 या मॅचमध्ये. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मोहिली गावचे समाजसेवक, उद्योजक आणि यशस्वी आयोजक जीवनदादा गोंदले यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवम राठोड आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. दादा वेलकम, स्वागत आहे. वाईट +1 मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 29.
अजूनही या मॅचमध्ये आपण पाहतोय 46 धाव बनवायचे आहेत. बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली आहे. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलेला आहे. येतो डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 30 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडू शिल्लक आहेत. या मॅचमध्ये टार्गेट कठीण होत चाललेला आहे. लॉफ्टेड हिट. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, ते फक्त बनतील प्रेक्षक. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. यावेळेस लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. सोडून दिलं होतं बॅट्समनने आणि पाहतच राहिले. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. गुड डिसिजन निरंजन सावंत सर. धावसंख्या 36. 8 चेंडू 39 ची गरज या मॅचमध्ये आहे. आणि एस बॅटची गडा फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन लागतोय. अजून एक धक्का. बॉबी बॅक टू द पवेलियन. रोहित न्यू बॅट्समन येतोय. संघाला गरज आहे रोहितची, त्यामुळे तो बॅटिंग करण्यासाठी येतोय. 7 चेंडू आणि 39 बनवायचे आहेत. बॅटच्या आतली कडा आहे आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. 6 चेंडू शिल्लक. 38 धावा बनवायच्या आहेत. पियुष 11 म्हारळ या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. पियुष 11 म्हारळ आणि जो संघ जिंकेल या सामन्यामधून त्या दोन टीममध्ये सामना असेल. 6 चेंडू बनवायच्या धावा 38 या मॅचमध्ये. मायरा 11 नवापाडा या टीमला. शेलार 6 चेंडू आणि 38 धाव बनवायचे आहेत. हाफ ट्रॅकर आहे. पुल करतायत. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत, परंतु गॅपमधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार येतोय.
रोहितच्या बॅटमधून. ऑन साइडला फटका चांगला आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार. स्वागत आहे. आणि हा चौकार आलेला आहे सलगचा तिसरा रोहितच्या बॅटमधून. तीन चेंडू 26 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. रोहित शेलार आहेत. मुसा जारबाई साहेबांचे ते आगमन होते, त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मुसाबाई, क्या बात आहे. चांगला चेंडू आहे रोहित शेलार यांचा. डॉट बॉल येतोय. 2 चेंडू शिल्लक आहे. 26 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. एक चेंडू शिल्लक आहे. चला पियुष 11 म्हारळ या टीमचे कॅप्टन टॉससाठी या आपण, कारण की यापुढील सामना शेवटचा सामना असेल आजच्या दिवसामधील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे युग 11 तिसगाव या टीमने. आणि युग 11 तिसगाव संघ दाखल होतोय पुढच्या फेरीमध्ये. मायरा 11 नवापाडा संघ हार्डलक या स्पर्धेमधील त्यांचं आव्हान संपुष्टात येत आहे. हार्डलक मायरा 11 नवापाडा संघ आणि पुढील मॅचसाठी शुभेच्छा असतील युग 11 तिसगाव. आणि सामना असेल पियुष 11 म्हारळ या दोन टीममध्ये. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने बनवल्या पहिल्या इनिंगमध्ये 44